मित्रांनो नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण आपली श्वास होल्ड करण्याची क्षमता पाहणार आहोत. कशी पाहायची थोडक्यात समजून घ्या. दीर्घ श्वास घेऊया आणि तो नाक दाबून होल्ड करूया. चला माझ्या बरोबर सुरू करा. किती सेकंद होल्ड केला? स्क्रीनवर तुम्हाला टाइमर दिसत आहे. किती सेकंद होल्ड केला ते आपल्याला बघायचं आहे. मग तुमची काय कॅपॅसिटी आहे त्याबद्दल मी नंतर सांगतो. चला सुरू करूया. टाइमर कडे लक्ष ठेवा. 1 2 3 दीर्घ श्वास घ्या आणि होल्ड. काही नॉर्मल श्वास घ्या म्हणजे आपलं श्वसन पुन्हा एकदा नॉर्मलला येईल. एक अत्यंत महत्वाची सूचना. तेव्हा सर्वांनी इथे नीट लक्ष द्या. जसा आपण आज प्रयोग करत आहोत या स्वरूपाचे रोज नवनवीन प्रयोग आपण आजपासून करणार आहोत आणि त्या प्रयोगांमध्ये आजच्या प्रमाणेच निशुल्क सहभागी होण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. हेल्दी लाईफस्टाईल कम्युनिटी तुम्ही जॉईन करा. हा एक निशुल्क व्हॉट्सअप ग्रुप आहे. तिथे हे सर्व प्रयोगाचे, प्राणायाम प्रयोगाचे, श्वास प्रयोगाचे निशुल्क सेशन्स रोज येणार आहेत. सर्वांनी भरपूर लाभ घ्या. मी स्क्रीनवर माझा नंबर दाखवत आहे. प्राणायाम प्रयोग असा मला व्हॉट्सअप मेसेज पाठवा किंवा डायरेक्ट ग्रुप जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. सर्वांनी भरपूर लाभ घ्या. मित्रमंडळींना सुद्धा या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये इन्व्हाइट करा. अजून 2 आवर्तन करायची आहेत. याचे फायदे काय ते मी सांगणार आहे. तेव्हा सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही किती वेळ होल्ड करू शकलात? 20 सेकंदापर्यंत होल्ड करू शकला असाल तर क्षमता कमी आहे, सुधार आणायला हवा. 20 सेकंदाच्या पुढे 40 सेकंदापर्यंत होल्ड करू शकत असाल तर क्षमता योग्य आहे. 40 पेक्षा पण जास्त असेल तर फुफ्फुसाची क्षमता चांगली आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर ऍक्टिव्हिटी, फुफ्फुस आणि हृदय 40 सेकंदापेक्षा जास्त होल्ड करू शकत असाल तर फुफ्फुस आणि हृदय मजबूत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. आता दुसरं आवर्तन करू. अतिरेक टाळायचा. मुद्दामून कोणालाही सिद्ध करायचं नाही आपल्याला. मुद्दामून दाखवण्यासाठी मुद्दामून जास्त गुदमरायचं, त्रास करून घ्यायचा असं करायची गरज नाही. आपल्या शक्तीप्रमाणे होल्ड करा आणि बघा. ह्याच्यामधून आपल्याला लर्निंग मिळणार आहे, लेसन मिळणार आहे.
जर ती कमी असेल तर ती वाढवायला हवी. कशी वाढवावी त्याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगणारच आहे. जर ती व्यवस्थित असेल तर आपलं फुफ्फुस, आपलं हार्ट हे अजून मजबूत करायला हवं. त्यासाठी काय करावं? आणि जर ते मजबूत असेल तर ते आपल्याला टिकवून ठेवायला हवं. तेव्हा चला पुन्हा एकदा माझ्या बरोबर दुसरं आवर्तन करा. पूर्ण दीर्घ श्वास भरा आणि तो होल्ड करा. असं वाटलं काही नॉर्मल श्वास घ्या. 20 सेकंदापेक्षा कमी होल्ड करत असाल तर हृदय मजबूत करायला हवं. फुफ्फुस मजबूत करायला हवी. फुफ्फुसाचे सगळे पाचीच्या पाची कप्पे भरले जात नाहीत. ब्लॉकेजेस असू शकतात. लक्षात घ्या, तुम्हाला घाबरवणं हा माझा उद्देश नाही. आपली काय सध्याची परिस्थिती आहे आतमधली ती समजून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सुधार केला जाऊ शकतो. प्रयत्नांनी आपल्याला यश मिळेल. आपल्यामध्ये सुधारणा होईल. ज्या अडचणी, अडथळे, त्रास आपल्याला होऊ शकतात, संभवतात, ते होणारच नाहीत. कारण आजपासूनच आपण सुधार आणायला सुरुवात करू. जर आपली क्षमता 20च्या पुढे 40 पर्यंत असेल म्हणजे नॉर्मल क्षमता आहे, तिच्यामध्ये अजून वाढ करायला हवी. आपल्या हृदयाला ताकद भरायला हवी. आपल्या फुफ्फुसांना ताकद भरायला हवी. कारण प्राण ऊर्जा आपल्या शरीरात पोचवण्याचं कार्य आपली फुफ्फुस आणि आपलं हृदय करत आहे. या ऊर्जेवरती आपलं जीवन आहे. या ऊर्जेवरती आपली सगळी कर्म आहेत. आणि म्हणूनच ही क्षमता अजून वाढवायला हवी. 40च्या पुढे आहे म्हणजे चांगली आहे. आणि 1 मिनिटाच्या पुढे आहे म्हणजे आपला अभ्यास चांगला आहे. तेव्हा क्षमता कशी वाढवावी आणि ती का कमी होते हे समजून घ्या. स्ट्रेसफुल आयुष्य असेल, मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील, कारण काही का असेना, तर त्यामुळे फुफ्फुसावर, श्वसनावर त्याचा परिणाम होतो. श्वसन व्यवस्थित होत नाही. हवा रोखली जाते आणि सारखा असा परिणाम झाल्यामुळे लंग्स, हार्ट ह्याच्यामध्ये कमकुवतपणा निर्माण होऊ लागतो. शारीरिक कारण असू शकतात. स्ट्रेस, एन्झायटी ही झाली मानसिक कारण. शारीरिक कारण काय? व्यायामाचा अभाव, प्राणायाम न करणे, मेडिटेशन न करणे, या गोष्टींना वेळ न देणे. तेव्हा शारीरिक प्राणायाम करून, व्यायाम करून आपल्या लंग्सची, फुफ्फुसांची, हार्टची कॅपॅसिटी वाढवता येईल. मानसिक, मनाची शांती, मनाची शक्ती मेडिटेशनने हे होईल. त्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढेल. जर मनाची शक्ती वाढवली, शरीराची शक्ती वाढवली, दोन्ही प्रकारे अभ्यास केला तर आजपासून साधारणतः 3 आठवडे 4 आठवड्यामध्ये आता तुमची जी क्षमता आहे ती 10-20% सहज वाढेल. 20 सेकंद होल्ड करत असाल तर ती 25 सेकंदापर्यंत जाईल.
40 होल्ड करत असाल तर 50 पर्यंत जाईल. ठीक आहे, तेव्हा आपण नियमित अभ्यास करू